छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी माननीय नामदार दादाजी भुसे साहेब हे अभिवादन करत आहेत आणि पुष्पहार अर्पण करतात। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। गणपती, गजपती, भूपती, प्रजापती, अश्वपती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, राजनीती धुरंधर, महापराक्रमी रणधुरंधर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। दादाजी भुसे साहेब आप आगे बढ़ो, दादाजी भुसे साहेब आप आगे बढ़ो। तुमच्या ह्या घोषणा, तुमचा हा उत्साह हेच आपल्याला या ठिकाणी सांगून जातोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल फक्त आमचे भुसे साहेबच उधळणार। मंडळी, काल त्या कोण अक्का येऊन गेला ना, म्हणे आबा म्हणजे बाप असतो। अरे तुमच्या उमेदवाराला कोण काय म्हणतं हे आम्हाला माहिती नाही, पण आमचे सन्माननीय दादाजी भुसे साहेब यांना संपूर्ण मालेगाव दादा भाऊ म्हणून ओळखतो। जनतेच्या, गोरगरिबाच्या, लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा राहणारा हक्काचे भाऊ म्हणजे माननीय दादाजी भुसे साहेब आहेत। अरे मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूला उमेदवारी अर्ज भरताना त्या समोरच्या उमेदवारानं माननीय भुसे साहेबांच्या वडिलांच्या वरती एकेरी भाषेमध्ये टीका केली। अरे माननीय भुसे साहेबांचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक आहेत, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी योगदान दिलंय, कलेक्टरच्या पुस्तकामध्ये त्यांची नोंद आहे। अरे भुसे साहेबांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, तुमच्या बापासारखे भ्रष्टाचारी तरी नव्हते ना। तुम्ही जर मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचा बाप काढताय, तुम्ही मान्य दादाजी भुसे साहेबांचा बाप काढताय। भुसे साहेबांचे वडील तर हयात नाहीयेत, पण तुमचे बाप हयात जरी असले तरी जोपर्यंत मायबाप जनतेचा आशीर्वाद भुसे साहेबांच्या सोबत आहे तोपर्यंत त्यांच्याकडे वाकडी नजर करून सुद्धा कोणी बघू शकत नाही। त्यामुळे या ठिकाणी विशेष करून मला उपस्थित असलेल्या सगळ्या महिला वर्गाला या ठिकाणी सांगायचंय की ताई, तुमचे लाडके भाऊ मान्य नामदार दादाजी भुसे साहेब ज्यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या माध्यमातून महिलांना हक्काचं माहेर दिलं, ताई आजकाल माहेरी सुद्धा आपली डिलिव्हरी व्यवस्थित होत नसल, पण भुसे साहेबांनी उभारलेल्या त्या रुग्णालयामध्ये प्रत्येक आलेल्या महिलेला माहेरची आठवण होईल अशा पद्धतीची वागणूक दिली जाते। आणि डिस्चार्ज घेऊन जाताना भुसे साहेब प्रत्येक लेकराचे मामा बनून साहेब आमच्या सारख्या गरीबाच्या लेकींच्यासाठी मानाची साडी चोळी देता, तुम्ही त्या लेकरांच्यासाठी मच्छरदाणी देता, त्यांना साबण देताय। एवढंच काय तर या गरीब लांबच्या मायबाई वाऊलींना नीट खायला मिळणार नाही म्हणून खारी खोबरं सुद्धा बांधून देण्याचं काम हा भाऊ आम्हाला या ठिकाणी करतोय। आज लाडक्या बहिणींचे हजारो फॉर्म मान्य भुसे साहेबांच्या माध्यमातून भरले गेले। संजय गांधी निराधार योजनेच्या हजारो लोकांना लाभ मिळतोय आणि अशा वेळेला विरोधक जी खालच्या पद्धतीची टीका करतायत त्यांना उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे। माझ्या मायमाऊल्यांनो, समोर बसलेल्या सगळ्यांना मला एकच विनंती करायची आहे, तिन्ही उमेदवार तुमच्या पुढे उभे आहेत। एक ते जिरे मिरे सर फिरे अद्वै हिरे, दुसरे ज्यांना बघितल्यानंतर सगळी जनता बचाव 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 म्हणून ओरडायला लागते ते बचाव बंडू काका बचाव, आणि तिसरे माझा चारित्र्य संपन्न निष्कलंक व्यक्तिमत्वाचे भाऊ, प्रत्येक महिलेकडे बहिणीच्या आईच्या नजरेने बघणारे माझे भाऊ मान्य दादाजी भुसे साहेब। मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्या घराच्या दरवाजाच्या आत जर तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल तर या तिघांपैकी तुम्ही कोणाला बोलवणार? अरे मग ज्यांची तुमच्या घराच्या दरवाजाच्या आत येण्याची लायकी नाहीये
आपल्या लोकांनी तुमच्याकडून मतदान घेण्याची सुद्धा लायकी नाहीये. कारण माननीय दादाजी भुसे साहेबांचं वर्तन कसं आहे माहितीये का? अरे सिंहाची चाल, गरुडाची नजर, शत्रूंचं मर्दन, पण स्त्रियांचा सन्मान, अशा पद्धतीची वागणूक ही माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांची आहे. आणि आजकाल उडणाऱ्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचंय कि चीते की चाल, बाज की नजर और दादाजी भुसे साहब के काम पर कभी शक नहीं करते, कभी भी मात दे सकती है. आणि इथं बसलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्यासाठी ताई एक सांगते, वेळ जास्त घेत नाही, कमी वेळ आहे. भुसे साहेब आपल्याशी बोलणार आहेत, पण खूप दुःखाच्या प्रसंगातून जाताना येतेय. 8 दिवसापूर्वी नवऱ्याला अटॅक आला होता. डिस्चार्ज घेऊन घरी बेडरेस्ट घेऊन इथं आली आहे. कारण नवरा दवाखान्यात असताना बायको म्हणून सेवा केली, पण त्याच्यानंतर या निवडणुकीच्या लढाईत माझे भाऊ एकनाथ शिंदे साहेब, माझे भाऊ दादा भुसे साहेब लढताना बहीण म्हणून दुःख बाजूला ठेवून पदर खोचून तुमच्या पुढे आली. मी इथं उभारताना गरीबाची लेक आहे ताई, झोपडपट्टीत राहणारी पोरगी आहे, डोक्यावर पत्र्याचं छप्पर आहे, आईबापांनी कष्ट करून वाढवलंय, पण एकनाथ शिंदे साहेब आणि भुसे साहेबांसारखा भाऊ माझ्या पाठीशी उभारला म्हणून स्टेजवर उभं राहून भाषण देते. तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहात आणि मी बोलकी बहीण आहे, एवढाच फरक आहे. आणि तुमच्या बाजूनच बोलते ताई. मला सांग, अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले, अरे सख्खा भाऊ सुद्धा खिशातनं 500 काढताना आजूबाजूला बायको आहे का नाही बघतो आणि मग ओवाळणी घालतो. तुला दर महिन्याला 1,500ची ओवाळणी देणाऱ्या भावाच्या पाठीशी ताई तू थांबणार का नाही? अगं एक डिलिव्हरी झाल्यावर दुसऱ्या डिलिव्हरीला सुद्धा सख्ख्या भाऊजाईला नको वाटतं, अगं तुझं बाळंतपण चांगलं व्हावं, तुझ्या लेकरांचं आरोग्य चांगलं व्हावं म्हणून सावित्रीबाई फुले उपजिल्हा रुग्णालय आणणाऱ्या, 100 खाटांचं हॉस्पिटल उभं करणाऱ्या भावाच्या पाठीशी ताई तू थांबणार का नाही? ताई एक परभणीतल्या एका मुलीने आत्महत्या केली, कॉलेजची फी भरता येत नाही म्हणून. माझे भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना घास गोड लागला नाही, 2:30 वाजता GR काढायला लावला की इथून पुढे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिकणाऱ्या पोरीची फी एकनाथ शिंदे भरतील. सांग त्यांच्या पाठीशी तू उभारणार का नाही? अनेकांनी शेतकऱ्यांना फसवलं, पण शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करून 0 रुपयाचं लाईट बिल तुमच्या हातात देणाऱ्या तुमच्या भावांच्या पाठीशी तुम्ही थांबणार का नाही? ताई आता 1500 मिळतायत, अगं परत सत्ता आली की 2100 रुपये तुला देऊ ओवाळणी म्हणून सांगणाऱ्या भावाच्या पाठीशी तू उभारणार का नाही? आणि माझ्या भावांनो तुम्ही सांगा की तुमच्या शिकलेल्या पोरांना लाडका भाऊ योजनेतून नोकरी देण्याची गॅरंटी देणाऱ्या या भावांच्या पाठीशी तुम्ही थांबणार का नाही? अरे अनेक सावत्र भाऊ येतील, लाडकी बहीण योजना बंद करायला कोर्टात गेलेत ताई, ते आले ना, पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करतील, त्यांच्या पाठीशी तू उभारणार आहेस? अरे याच्यापूर्वी ते आले, मुस्लिम समाजाला खोटं बोलून मतदान घेतलं उबाठ आणि मशालने, आणि आता वक्फ बोर्डच्या वेळेला मात्र संसदेतनं पळून गेले, त्या पळपुटांच्या पाठीशी तुम्ही उभा. संविधान रहेगा कि मेरे भीम ने आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने ज़बां खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने कलम खोली इस देश का संविधान बन गया. इसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान, रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया. मग जे मान्य दादाजी भुसे साहेब संविधानाच्या बाजूने उभे राहतात आणि 20 वर्ष रखडलेल्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं स्मारक पूर्ण करतात, आज त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहणार आहात का नाही आहात? त्यामुळे ताई तुला एवढंच सांगते की आमच्या बहिणींची माया खूप वेडी असते, पण आज लेक लक्षात ठेव, तू गरीब असलीस तरी चालेल, पण आज घरातल्या प्रत्येक माणसाला ठणकावून सांग, आपल्या नवऱ्याला सांग, म्हणावं की अहो तुम्ही विरोधी पक्षाचे जरी असलात ना तरी मालक धनुष्यबाणाला मतदान करायला व्हा तुम्ही राजी. अहो धनुष्यबाणाला मतदान करायला व्हा तुम्ही राजी, कारण मी झाली आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आणि तुम्ही झालात ना मुख्यमंत्र्यांचे दाजी. तर सगळ्या लाडक्या बहिणींनी आणि सगळ्या दाजींनी खूप बोलण्यासारखं आहे, पण उशीर झालाय, भुसे साहेबांना बोलायचं म्हणून आवडते घेते, पण नाही आपण नाही ते शेवटची 5 मिनिटं बोलते आणि साहेब बोलणं खूप महत्वाचं आहे. आणि एवढंच सांगते,
भुसे साहेबांचे कपडे पांढरे शुभ्र आहेत, भुसे साहेबांची दाढी पांढरी शुभ्र आहे, भुसे साहेबांच्या मिशा पांढऱ्या शुभ्र आहेत, त्यांचे केस पांढरे शुभ्र आहेत, पण या सगळ्यापेक्षा पांढरं शुभ्र साहेबांचं मन आहे. आज निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीमध्ये पांढरे कपडे घालून ताई तुझ्या पुढे खूप येतील, भाऊ तुमच्या पुढे खूप लोक पांढरे कपडे घालून येतील, पण त्यांना काय सांगायचं माहितीये का? दम कपड़ों में नहीं जिगर में रखो. मालेगांव की सेवा करनी है ना, तो दम कपड़ों में नहीं जिगर में रखो, क्योंकि सफेद कपड़े पहन के हर कोई दादाजी भुसे साहब नहीं बनता. त्याच्यासाठी ना मोटरसायकल पकडली तरी आपण ज्या मंत्र्यांना फोन करू शकतो ते मंत्री म्हणजे भुसे साहेब आहेत. आपल्या घरातलं कोण आजारी पडलं तर नातेवाईकाला फोन करायच्या आधी आपण ज्यांना फोन करून हाक मारतो आणि ते धावत येतात ते आपले भाऊ म्हणजे दादाजी भुसे साहेब आहेत. अरे आज शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून ह्या लोकांनी ज्या संस्था उभ्या केल्या त्याला सगळी आपल्या परिवाराची नावं दिली आणि माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांनी काय केलं? कृषी विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं, क्रीडा संकुलाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, पुलाला भगवान वीर एकलव्यांचं नाव दिलं, अभ्यासिकेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं, उद्यानाला राजमाता जिजाऊंचं नाव दिलं आणि इकडे मात्र प्रत्येक ठिकाणी हिरे मिरे जिरे फिरे सर फिरे हीच नावं आहेत. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं कि अरे काम ऐसा करो कि नाम हो जाए, काम ऐसा करो कि नाम हो जाए और नाम ऐसा बनाओ ना कि भुसे साहब का नाम सुनते ही आपका काम हो जाए. ही ताकद भुसे साहेबांनी कमवली, ती तुमच्या आशीर्वादानं कमवली. त्यामुळे खूप लोक येतील, खोटं बोलतील, काही करतील. एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये मुलं खूप गोंधळ करत होती आणि मग शिक्षकांनी काय केलं? कागदाचे काही तुकडे मुलांना जोडायला दिले आणि सांगितलं की हा देशाचा नकाशा आहे, एकमेकाला जोडा. शिक्षकांना वाटलं की कुणालाच जोडता येणार नाही. एका मुलाने पटकन नकाशा जोडला, घेऊन गेला. शिक्षकांनी विचारलं की अरे एवढ्या फास्ट देशाचा नकाशा कसा जोडला? तेव्हा तो मुलगा भुसे साहेबांसारखा हुशार असतो. तो म्हणतो की साहेब सर, मी जिल्ह्याला जिल्हा, तालुक्याला तालुका, गावाला गाव जोडत नाही बसलो. नकाशा उलटा केला. नकाशाच्या पाठीमागं माणसाचं चित्र होतं. मी माणसाला माणूस जोडत गेलो, देश आपोआप जोडला गेला. हे असं देश जोडणारं व्यक्तिमत्व माननीय भुसे साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ताई मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे. सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तेवढं बोलते आणि थांबते. एक बाई म्हणून आमचं दुखणं काय असतं माहितीये का ताई? अरे नवऱ्याने दिलेला पगार म्हणजे कटकट असते ताई, बरोबर आहे का नाही? किती शिकलेली असले एवढेच पैसे कसे काय संपले आणि काय झाले? अरे 1500 रुपये तुझ्या हक्काचे तुझ्या भावानी दिले आणि 1500 रुपयात काय होतंय म्हणून हे लोक विचारतात. अरे ह्यांच्या बायकोच्या अंगावरची साडी 1.5 लाखाची, ह्यांची माडी 1.5 कोटीची, ह्यांची गाडी 1.5 कोटीची. या लोकांना 1,500ची किंमत काय कळणार आहे? महिनाभर धुनी भांडी करणाऱ्या माझ्या महिलेला विचारा त्या 1,500ची किंमत काय आहे. त्या 1,500त कुणाचं तरी औषध पाणी होतं, त्या 1,500मध्ये कुणाच्या तरी ट्युशनची फी भरली जाते. अर्ध तिकीट एसटीचं ताई तुला केलं. मुलगी जन्माला आली की लाख रुपये मिळणार आहेत, पोरीच्या शिक्षणाची फी माफ होणार आहे. एवढेच कशाला, आता शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार हे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि दिलेला शब्द पाळणारं व्यक्तिमत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. आणि महिलांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का, माथा मेरा कुमकुम तुम्हारे नाम का, गला मेरा मंगलसूत्र तुम्हारे नाम का, हाथ मेरे कंगन तुम्हारे नाम के, इतना ही क्या, कोख मेरी, खून मेरा, दूध मेरा, लेकिन बच्चा तुम्हारे नाम का. अरे इतना तो बता दो, इस जिंदगी में क्या है हमारे नाम का. ही आमच्या बायकांची जगण्याची स्टोरी आहे माझ्या भावांनो. जन्म दिलेल्या लेकरूला आमचं नाव नाही लागत, तुमचं नाव लागतं, आम्हाला आनंद आहे त्याच्यात. पण माझ्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी दुःख ओळखलं आणि कायदा केला की आता प्रत्येक माणसाला प्रत्येक सरकारी कागदपत्रावर बाप्पाच्या नावाच्या आधी आई तुझं नाव लावावं लागणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांची पाठी लागते, एकनाथ गंगूबाई
संभाजीराव शिंदे आणि भुसे साहेबांची पाठी लागते दादाजी रेश्माबाई दगडू भुसे. हा तुझ्या मातृत्वाचा सन्मान आहे. म्हणून मातृत्वाचा सन्मान करणाऱ्या, आईपणाचा सन्मान करणाऱ्या, हिंदुत्वाचा सन्मान करणाऱ्या, लोकांच्या डोळ्यातलं पाणी पुसणाऱ्या या माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांना प्रचंड बहुमतानं आपल्याला महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये पाठवायचंच आहे, ह्याची मला गॅरंटी झालेली आहे. आणि येणाऱ्या 23 तारखेला मी कुठंच जाणार नाही, परत इथंच येईन, याच ठिकाणी, याच चौकात गुलाल उधळायचाच आहे, तो भुसे साहेबांच्या विजयाचा. एवढी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर आपल्या सर्वांचे महायुतीचे लाडके उमेदवार नामदार दादासाहेब भुसे यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. दादा भुसे तुम आगे बढ़ो, दादा भुसे तुम आगे बढ़ो. झोडगे गावाच्या आजच्या या सभेप्रसंगी उपस्थित ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं, शिवसेना नेत्या, शिवसेना प्रवक्त्या आदरणीय डॉक्टर ज्योतिताई वाघमारेजी, मंचावरील महायुतीचे सर्व सन्माननीय नेतेगण, प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, परिसरातून आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, महायुतीचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते आणि कानाकोपऱ्यातून चोरून ऐकणारे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कालदीस परंदीस मालेगाव मजार अफवा होती, झोडग फुटिगे. परंतु त्या अफवावाल्याला मी सांगू इच्छितो, झोडग पहिल्यांदा एवढं हाऊसफुल या ठिकाणी व्हायचं. मला वाटतं बसायला जागा पुरत नाहीये आणि म्हणून आपल्या या पवित्र प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने आपण सर्व कामकाजाची सुरुवात करतो. झोडगे काही झोडगे गावापुरतं मर्यादित नाही, आजूबाजूच्या 10, 20, 25 गावांशी झोडग्याचा संबंध येतो. आणि म्हणून पुढच्या वर्षाला जेव्हा इथे कार्यक्रम होईल, काही महिन्याच्या आत आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आपल्या या झोडगे नगरीमध्ये सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं ते भव्य रूप बघूनच आपण पुढे मार्गक्रमण करणार आहोत. या निवडणुकीला सामोरं जात असताना गावोगावच्या कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली जनतेची सेवा, त्या गावाचं केलेलं विकास काम, तालुका पातळीवर झालेली मोठी कामं, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या अनेक चांगल्या योजना आणि भविष्यामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे
हा अजेंडा घेऊन आपण जनतेच्या दरबारात गावोगाव जातो आहोत आणि अशाच पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण मालेगाव शहर आणि तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जनतेचा मिळतो आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे नामपूर रस्त्याला काष्टी फाट्यावर 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज। मालेगावच्या विद्यार्थ्यांना आता कृषीच्या शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागणार नाही, उलट महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी आपल्या मालेगावला शिक्षणाच्यासाठी येतील। शेकडो लोकांचा स्टाफ असणार आहे। मालेगावच्या शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे म्हणून नवीन नवीन वाणांचं संशोधन होईल, बियाणं मिळेल, रोपं मिळतील, जीवाणू खतं मिळतील आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्या पवित्र कृषी पंढरीच्या माध्यमातून संपन्न होणार आहे। मी आज आपल्याला सांगू इच्छितो पुढच्या 2-4 वर्षामध्ये जेव्हा मालेगावच्या विकासाचा इतिहास लिहिला जाणार आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल महत्वाची भूमिका पार पाडणार आहे। महिला व बाल रुग्णालय सटाणा रस्त्याला लोढा मार्केटच्या शेजारी अनेक ताई उद्घाटनाला आल्या होत्या। मागच्या 18 तारखेला उद्घाटन झालंय, आपण पण बरेच लोक आले असाल। ताई कसं आहे हॉस्पिटल? कसं आहे हॉस्पिटल? 1 नंबर। या हॉस्पिटलमध्ये महिलांचे कोणतेही उपचार आजार असेल त्यांच्यावर उपचार केले जातील, त्यांना बरं केले जाईल। महिला डिलिव्हरी जर असेल तर त्यांच्या जेवणाच्या पासून, त्या बाळाच्या पासून, त्या आईच्या पासून सर्वांची काळजी घेतली जाईल, कोणाला 1 रुपया लागणार नाही। आणि ताई आम्ही निर्णय केला गोळ्या, औषध, ऑपरेशन, जेवण घरापर्यंत सोडणं हे तर सरकार करणारच आहे, परंतु एखाद्या आमच्या आईला, एखाद्या आमच्या बहिणीला जर रक्ताची गरज पडली तर ते रक्त उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मोफत शिवसेनेने स्वीकारलेली आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना। किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला? जरा हात वर करा। किती मिळाले? 1,10,000। किती मिळाले? किती मिळाले? 3 लाख। आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा देणार हे फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे। आपण सर्वांनी पाठपुरावा केला आणि आज मालेगाव तालुक्याला 143 कोटी रुपयाची, 164 कोटी रुपयाची मागच्या वर्षाची नुकसान भरपाई मिळाली। हे घरी बसून होत नसतंय, आपण सर्वांनी पाठपुरावा केला। चालू वर्षालाही शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्याचा पाठपुरावा मागच्याच महिन्यापासून आपण सर्वांनी सुरू करून टाकलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रुपये किती पैसे मिळाले? मुख्यमंत्री महोदयांनी पैसे कोणाला पाठवले आणि हिशोब तुम्हाकडे? पहिले ताई तुम्हाला घर बाजारासाठी 500 रुपये जर यांच्याकडे मागितले ना, हे द्यायचे। पहिले त्या ताई 500 रुपये मागायच्या तुमच्याकडे, आता तुमले पेट्रोलले 500 रुपये मागना पड़ रहा है, देतेच नाही।
ती घरी लाडकी बहीणचे मुख्यमंत्री महोदय त्याला एक तर बहीण निघाली बाबा. आणि म्हणून हे 1500 रुपये मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी आता निर्णय केलेला आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, अजितदादा पवार साहेबांनी निर्णय केला. विरोधी पक्ष जरी बंद करायला बोलत असेल तरी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्णय केला 1500 रुपयाचे आता 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. संजय गांधी निराधार योजना काही तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात जर तुम्ही माहिती घेतली, कुठे 2000 कुठे 4000 लोकांना पगार मिळतो. खूप जास्त असेल तर 7, 8, 9000 लाभार्थ्यांना लाभ मिळतो. माझी तुम्हाला विनंती आहे, संजय गांधी निराधारच्या कार्यकर्त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करा. 65 वर्षाच्या वरचे जे आमचे आई वडील वृद्ध आहेत, विधवा बहिणी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्यांनी जीवाचं रान करून कागदपत्रांची पूर्तता करून आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं काम 71,000 लोकांचे पगार आपल्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आहेत. आणि काळजी करू नका, पहिले 1000 रुपये होते, एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार आलं ते 1500 रुपये केले, आता ते 2100 रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मी अनेक योजनांवर बोलू शकतो आणि त्यानं पुस्तक भी तुमच्याकडे द्यायचे आहे का नाही. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पोखरा योजना, मागच्या काळात जेव्हा कृषी मंत्री पदाची जबाबदारी होती 1 वर्षभर आपण पाठपुरावा केला. मागच्या पंचवार्षिकला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना सुरू केली होती. कोण शेतकऱ्याला विहीर पाहिजे, फळबाग लागवड करायची, ड्रिप करायचंय, शेडनेट करायचंय, पॉली हाऊस करायचंय, ट्रॅक्टर घ्यायचंय, अवजार घ्यायचंय, 70, 80, 90% सबसिडी या योजनेच्या माध्यमातून मिळते. पुढच्या 6 वर्षांच्यासाठी महाराष्ट्रातून फक्त आपला मालेगाव तालुका परत या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपण पाहिलं असेल, परवा 5 दिवसापूर्वी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब धुळ्याला आले होते. पंतप्रधान महोदयांनी घोषणा केली, येणाऱ्या काळामध्ये जे 6000 रुपये केंद्राचे PM किसान, राज्याचे 6000 रुपये नमो शेतकरी, 12000 रुपये जे मिळतात ते आता 15000 रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी आपल्या सरकारने केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प, ज्याला आपल्याला मान्यता मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेले, मी आपल्याला विनंती करतो टाळ्या वाजून आपण त्याचा आभार व्यक्त करूया. 7500 कोटींचा हा प्रकल्प सुरगाणा तालुक्यामध्ये 9 धरणं बांधली जातील. 3 टप्प्यामध्ये पाणी लिफ्ट करून बोगद्याद्वारे गिरणा नदीमध्ये पाणी टाकलं जाणार आहे. ते पाणी, गिरणा नदीचं पाणी मोसम नदीमध्ये टाकलं जाणार आहे. मोसम नदीतलं पाणी वळवाडी गावाच्या पर्यंत नेऊन उताराने जळकू पर्यंत पाईपलाईनने आपण त्या ठिकाणी आणणार आहोत. ते पाणी मोसम साळ कालव्याच्या माध्यमातून आपल्या दैकुट्याच्या धरणामध्ये आपण टाकणार आहोत. ते पाणी वळवाडी गावाच्या पासून बोरी नदीच्या उगमावर आपण टाकणार आहोत, की जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या तालुक्यापर्यंत, शेवटच्या गावापर्यंत ते पाणी त्या ठिकाणी पोहोचणार आहे. पाठीमागच्या काळामध्ये बोरी आंबेदरी धरणाचा पाईप बंद कालव्याचा किती रामायण महाभारत झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काही लोक बुद्धिभेद केला, लोकांना चुकीची माहिती दिली. तुम्हाला माहिती आहे, बोरी आंबेदरी धरण बांधून 45 वर्ष झाले. एकदा कॉक खोलला की 1.5-2 महिने पाणी चालायचं आणि नंतर काय 1 पाणी मिळालं, 2 पाणी मिळालं,
पाणी संपून जायचं, धरण संपून जायचं. फक्त 100 ते 150 एकरला पाणी मिळायचं. मी तुम्हाला आश्वस्त करतो, ए दादा जरा शांतता ठेव, जरा शांतता ठेवा. मी आपल्याला आश्वस्त करतो, चालू वर्षालाच जे 100-150 एकरला पाणी मिळायचं, याच वर्षाला कमीत कमी 1000 पेक्षा जास्ती शेतकऱ्यांच्या क्षेत्राला आपण पाणी देणार आहोत. बंदिस्त पाईपलाईनद्वारे झोडग्याला यायला किती वेळ लागतो पाणी? 7 तास, बरोबर? 10 तास धरू आपण. 10 तासात पाणी येत आहे. पहिले किती दिवसात यायचं? एकदा काहीतरी आलं होतं पाणी, आहे का नाही? ते बी 1 महिन्यात आलं. काही लोक अफवा पसरवायचे. दादा भुसेने आपल्या त्या टेकडीच्या जवळ काय जमीन आहे, रामश्याम, दादा भुसेने ती जमीन घ्यायचे आणि तिथे मोठी फॅक्टरी टाकणार छे आणि पाईपलाईन टाकीसन पाणी तिकडे घी चालणार. काही लोक इतक्या नीच पातळीचे आहेत, ज्याचा काही संबंध नाही कॅनॉलवर. तो आपला गणेश फोटोग्राफर, त्याला पॉइझन प्यायला लावलं, त्याला नशेमध्ये पॉइझन प्यायला लावलं आणि हे शूटिंग करत होते. इतके नीच पातळीवर कोणी जाऊ शकतं? जर खरंच कोणी पॉइझन घेत असेल तर आपण त्याला काय, त्याला वाचवायचं काम करतो. ते बाजूला कर, त्याला उपचार कर. तो पॉइझन पितोय आणि हे शूटिंग करायचे. एका आमच्या आईला धरणात उडी मारायला लावली. परंतु मला माहिती आहे काही गोष्टींचं उत्तर काळ वेळ असतं. जो गणेश पॉइझन घेत होता त्याच्याच शुभ हस्ते आपण जलपूजनचा कार्यक्रम केला. आज बोरी आंबेदरी धरणाच्या पाण्याची कॅपॅसिटी आपण वाढवलेली आहे. सांडव्याच्या खाली नवीन बंधारा बांधला आणि धरणाचाच पाणी साठा आपण तिकडे वाढवलेला आहे. आजही काही लोक बोलतात, एक गोंडस बाळ बोललं, रक्ताचे पाट वाहिले तरी त्या झोडग्याच्याकडे जाणार 1 थेंब पाणी मी जाऊ देणार नाही. पाईपलाईन उखडून टाकू. मला विश्वास आहे संपूर्ण बाळ माता यांना उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांची प्रगती तुम्हाला सहन होत नाही. लोकांना तुम्हाला दाबून ठेवायचं आहे. त्यांची प्रगती होऊ नये असे नीच खालच्या पातळीवरचे तुमचे विचार त्या ठिकाणी आहेत. नोकऱ्या लावायचे किती पैसे घेऊन ठेवले आहेत? 500 पेक्षा जास्ती लोकांकडनं नोकऱ्या लावण्याच्या नावाने पैसे घेऊन ठेवलेले आहेत. आणि आता आणखी ऑर्डरी चालू आहे. माळमाथावर होण्यात का ऑर्डरी? आश्वासन चालू आहेत. तुना पोऱ्याले लाई देस, तुना जवायले चिटकाडी देस. अरे तुझ्या हातातच काय राहिलेलं आहे? त्याच 500 पैकी काही पोरांनी गुन्हे दाखल केले तुमच्यावर. तुम्हाला लाज शरम वाटू द्या. आता एनडीसीसी बँक एका प्रॉपर्टीवर 3 वेळेस कर्ज काढलं. 1.5 कोटीची प्रॉपर्टी 7.5 कोटी रुपये कर्ज काढलं. 2.5 कोटी, 2.5 कोटी, 2.5 कोटी. मुलगा चेअरमन, भाऊ संचालक, आई अध्यक्ष. आणि अशा ठिकाणी त्यांच्यावर तिकडे कारवाई केली गेली. बँकेने गुन्हा दाखल केला, पोलिसांनी चौकशी केली. एनडीसीसी बँकेचे पैसे व्यंकटेश बँकेत गेले, व्यंकटेश बँकेतनं पैसे महाराष्ट्राच्या बाहेर केले. मग गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी कारवाई केली. तर काय बोलता? दादा भुसेनी मला जेल मध्ये टाकी दिनं.
दादा भुसेने पैसे घ्यायला लावले होते. दादा भुसेने सांगितलं तू पैसे भरू नको. लाज शरम वाटत नाही. आता दुसरा तो WWF वाला दुसरा काय बोलतो, दादा भुसेने याला जेलमधून बाहेर काढ. या दोघांची जे दोन विरोधी उमेदवार आहे ना आपले, त्यांची नुरा कुस्ती चालू आहे. WWF हे गोंडस बाळ दुसऱ्याला फायनान्स करतय. तू उभा राह. तू दादा भुसेना महायुतीना मत खाय. लोक एवढा सोपा शेत. काही काय बोलतायत. तू 10 वर्षापूर्वी तुले ताप होता, मग मी तुले पावाले म्हणतो आणि येताना पार्लेजीना बिस्किट पुडा घेऊन म्हणतो आणि आयपाय शूटिंग आणि हवपाय फोटो. आता तुम्ही सुख दुःखाला जात नाही का कुठे? कोणाचंही सुख दुःख असतं आपण जात नाही. मग त्याचे फोटो काढून ठेवतो. मी झोडगाले 2 टँकर पाठवून दिनतात. अरे झोडग्यावाल्यांनी 10 टँकर चालू केलेले होते, तुला काय माहिती? अरे टाइम कमी शे, मला डिस्टर्ब करू नका. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे, यांच्या खोट्या भूल थापांना तुम्ही बळी पडू नका. या WWF वाला असले असा धोबी पचाड देवाना शे ना. 20 तारखेला एवढी धनुष्यबाणाची बटणं दाबा, एवढी धनुष्यबाणाची बटणं दाबा की 23 तारखेला दोघांचा सुपडा साफ झाला पाहिजे. ताई हे बोलतात दादा भुसेले काय आरत्या करतस व वाळतस. आता त्या आमच्या आई आहेत, आमच्या बहिणी आहेत. ते स्वागत करतात, आशीर्वाद देतात आणि त्यांच्याच आशीर्वादाने धनुष्यबाणाचा विजय होणार आहे. आता यांना कोण ओवाळत नाही, यांच्या कोण आरत्या करत नाही, त्याला मी काय करायचं? बरं त्याने अर्धा किलोमीटर चालित घाड आणि काहींना पाहून लोक दार लावून घेतात, त्याला मी काय करणार? आणि म्हणून अरे तू काय बोरी आंबेदरीची पाईपलाईन उखडशील, हा माळ माथा तुम्हाला उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. या माळ मातेचा सर्वांगीण विकास हेच आपलं स्वप्न त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि म्हणून कोणाच्याही खोट्या भूलतापांना बळी न पडता मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलो, जशी जशी 20 तारीख जवळ येईल तसे तसे हे खूप अफवा पसरवतील. आता कालदीस एक फेक व्हिडिओ आलेला आहे. एका उमेदवाराची माळ माथ्यावरनं रॅली सोशल मीडियाला, आणि तो फेक व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप गर्दी दिसते. आणि जेव्हा तुम्ही खाली त्याने लिहिलेलं आहे अमुक अमुक उमेदवाराच्या रॅलीला प्रचंड माळ माथ्यावर प्रतिसाद, ते खालचं वाक्य जर काढलं आणि नीट जर तो व्हिडिओ पाहिला तर तो दुसऱ्या जिल्ह्याचा व्हिडिओ आहे. आणि म्हणून फक्त खोटं नाटं बोलणं एवढंच यांच्या हातात त्या ठिकाणी राहिलेलं आहे. मला आणखी एक आनंदाची बातमी द्यायची आहे. येणाऱ्या काळामध्ये नारपारचा प्रकल्प मार्गी लावत माळ माथ्याच्या संपूर्ण गावांना पाणी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. यासाठी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी नारपारचा प्रकल्प मार्गी लावायचा आहे. मालेगाव जिल्हा करायचा आहे, मालेगावला मेडिकल कॉलेज करायचं आहे, मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला आणायचं आहे.
मालेगावच्या लोकांच्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून MIDC आपल्याला वाढवायचे आहेत. अजंगच्या MIDC मध्ये पाण्याचा आणि विजेची अडचण होती. दोन्ही प्रश्न आता सुटलेले आहेत. 863 एकर जमिनीवर 7-8 कारखाने सुरू झाले. एवढ्या 1-1.5 वर्षामध्ये शेकडोच्या संख्येने कारखाने त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. आणि म्हणून खूप कष्टपूर्वक आपण सर्वांनी मालेगावची प्रतिमा मोठी केलेली आहे. शिवमहापुराण कथेला किती लोक आले होते मालेगावला? मालेगावला शिवमहापुराण कथा झाली तेव्हा किती लोक आले होते? कथा कशी झाली आहे का नाही? संपूर्ण महाराष्ट्राच्या कुठून लोक यायचे. आजही महाराज कुठेही देश पातळीवर, अरे 5 मिनिट बाकी आहेत ना अजून, थांब ना बाबा. कुठेही देश पातळीवर जेव्हा कथा करतात तेव्हा ते मालेगावचं नाव घेता की नाही घेता? ही आपल्या मालेगावची संस्कृती आहे. काही लोकांना मालेगावमध्ये गुंडगिरी आणायची आहे. काही लोकांना गुटख्याचा धंदा करायचा आहे. काही लोकांना घरामध्ये जुगार चालू करायचा आहे, मटका चालू करायचा आहे. आणि म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे. त्यांना मालेगावची शांतता सहन होत नाही. आणि म्हणून मालेगावच्या दादा भुसेच्या विषयात त्यांना द्वेष निर्माण झालेला आहे. त्यांना पोटदुखी झालेली आहे. अशा लोकांना तुम्ही साथ देणार आहेत? खूप कष्टपूर्वक आपण मालेगावचं नाव मोठं केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. 1 मिनिट शिल्लक राहिलेला आहे. मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, आपण सर्वांनी रात्रंदिवस मेहनत करून मालेगावचं नाव मोठं केलेलं आहे. उलट लागून असलेल्या गावांना विचारा, ते बोलतात आमची गावं मालेगाव तालुक्यात घ्या. बोलतात की नाही बोलतात? एवढं कष्टाने तुम्ही सर्वांनी मालेगावचं नाव मोठं केलेलं आहे. मालेगावच्या नावाला धक्का लावू देऊ नका, नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. एवढी बटणं दाबा, एवढी बटणं दाबा की 23 तारखेला फक्त धनुष्यबाण आणि धनुष्यबाण बाहेर पडलं पाहिजे. आपली निशाणी, आपली निशाणी मालेगाव नाही, आता मुंबई पर्यंत आवाज गेला पाहिजे. आपली निशाणी, आपली निशाणी. अनेक लोक या ठिकाणी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्योतिताई, आपल्या प्रवक्त्या ज्योतिताई यांचा सत्कार माजी सभापती इंगळेताई व महिलांनी करावा ही विनंती. घाणेगाव येथील सर्व आदिवासी बांधवांचं